तू इकडे चाललाय? हा मी तिकडे चाललोय. आईला अण्णा चांगलं होतं बरं का, कसं काय वारलं की. कधी तर गेल्यावर आम्हाला रडावं लागतं बरं का. त्याच्यामुळे तुम्ही दोघ जण लई लाच राहाव. रडणं बघून हसू नका तिथं फक्त. असं कसं झालं मग तुम्हाला? एक लिटर चिकन द्या. द्या बाटली. हाय, बाटलीच आणायला नव्हती. बाटली कोण तुमचा बाप आणणार होता का? जावा आणा जावा. हा हा आणते. 1 लिटरचीच बाटली आण. तुझ्या बापाने दिलता ना चिकन 1 लिटर. त्या भोकाचे कुठले येतात की धंद्याच्या टायमाला. पसरले का तुम्हाला काय डोके बिके आहेत का? लोकांच्या लेकराला काही सुद्धा सांगावं लागत नाही. तुम्हाला इतकं बोंबलं थकलं तर तुम्हाला आकली आहे ना. आम्हाला काही काम नव्हतं म्हणून आम्ही झोपलो होतो. काम नाही म्हणजे तिकडे 600 रुपये रोजाने माणसं लावलेत का? आम्हाला तिकडे लक्ष ठेवायचं सोडून इकडे वर टाकड्या करून झोपलात. म्हणजे त्यांना पैसे देऊन आम्ही राखण थांबायचं, मग आम्हीच केलेलं काय वाईट आहे? गपना तुला काम करायची हौस आली का? आबा आम्ही जातो. आता कशाला जातात? मी जातो तेवढ्या चपात्या बांधून आण. बरं आणतो. आबा हिदर आणल्या चपात्या बांधून. मला पुढं सोडून यावं तीच मला काही कळणार. अरे चपात्या कमी पडल्या त्या गाड्याला बांधून आण. अभिषेक टाक्या पंचकृषीत आपल्यासारखे बुट कोणा नाही. तुम्ही हा जोड घ्या, 1 नंबर दिसन तुम्हाला. नाही आम्हाला तर सांगतो 4 आणि 5 हजाराशिवाय बूट घालीत नाही. मॉल मधले बूट घालीत म्हणतो. मी तर काय करतोय आता? गोपी आता तुला कळालंय, पण गावात ही बोबाटा झाला नाही पाहिजे. तुला आताच सांगतोय. भाऊ अरे कशाला सकाळ कर घालतो? मा रेग्युलर कस्टमर आहे. कस्टमर आहे तो काय रेग्युलर. आजच आलोय, ही गोष्ट फक्त आपल्या दोघात ठेव. आणि आम्ही भाऊ माया का तुम्ही कंटिन्यू घेता राव. थोबाड फोडीन. मी एकाच शर्यती गप्प बसू शकतोय. याला 1 बुटाचा जोड, 1 शाळेचा जोड आणि मला 2 बुटाचे जोड आणि 1 शिल्पर द्यावा लागेल. अरे दादागिरी करतो का? भीक मागतो. जाऊ द्यायला सिल्परचा जोड देऊन टाक. कुठून देऊ सिल्पर? मागच्या 2 बुटाचे पैसे बाकी आहेत. तू का दादागिरी करतो काही? तर तुम्ही जर मारहाणी येत असता तर मी दुकान बंद करून निघून जाईन. अहो तुमची चेन उघडी आहे. ते बावळ लोकांमध्ये असं चेन नाही म्हणायचं, मेकअप बॉक्स म्हणायचं. मेकअप बॉक्स हो तुमचा मेकअप बॉक्स उघडाय, त्यातनं लिपस्टिक दिसते. परत दारू पिऊन येणार का? नाही. माझ्यासोबत भांडण करणार का? नाही. दुसऱ्यांच्या बायका बघणार का? अजिबात नाही. सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का? नाही. माझ्यासाठी जीव देणार का? होय देणार की. असली जिंदगी जगून तर काय करू? माणसाचं हृदय हे कसं असते? माणसाचं हृदय हे एका पालीच्या शेपटीसारखं असते. किती वेळा तुटून दे, वापस येते. तू मला वाकड्यात गेली ना, तर आता तू तशीच घासत गेली. अरे मी जगतो स्वतःच्या जीवावर, माझं नाव नाही कोणामुळं. अरे तुझ्यासारखं नाही रे माझं भाडव्या. बसायचं लोकांच्या घोड्यावर आणि जायचं डायरेक्ट शनिवार वाड्यावर. ऐक मग आता निब्बार हलकी. अरे आम्ही आमच्या बापाच्या जीवावर हवा करू, नाही तर काही पण करू. आमच्या बापाच्या बुडात दम आहे म्हणून आम्ही हवा करतो. तुमच्या बापाच्या बुडात दम असेल तर तुम्ही करा, नाहीतर आमच्या बापाला तुमचा बाप करा. नॉईस. आंब्यातला रस केलाय पियासाठी. अरे तू माझ्यासोबतच राहू, माझेच डायलॉग कॉपी करून तू माझ्या माघारी लय काय बोललाय. मला सांगायची गरज वाटत नाही मी तुला कसं आणि किती टाइम कॉललाय. नॉईस. कोला कोलीच्या गोष्टी निधन तुम्ही तरी नका करू. जिथं आता आम्ही आहे ना, तिथं तुमचं नाव पण घेत नाही कोणी. हा इथं बी घाई आहे का तुझी भिकाऱ्या? अरे तू पोरींच्या शिव्या खातो आणि माझ्या समोर येऊन रुबाब दाखवतो का? अरे जा रे पोरींच्या नाट्य. अरे तू सांगणार का कसं आहे मी? मला तू नाही तुम्ही म्हणत जा, कारण तुझा बापच आहे मी. आलेले हिरा बेटे. नॉईस. थांबा. काय करताय तुम्ही? का मारताय यांना? विचारा या सरपंचाला. काय केलंय हो? लाईट नव्हती, सोलर लावून लाईटीची सोय केली. वा चांगलं केलं.
पाणी नव्हतं, टाक्या लावल्या, कर्ज होतं, असं भरून टाकलं असं, तरी पण मारते ती. अरे वा 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 वा, एवढाच चांगला विकास केलाय सरपंचांनी, मग का मारताय सरपंचांना? पण ह्यो विकास कुठं झालाय विचारा या सरपंचाला. कुठं झालंय हो? आमच्या घरात. दादा देवाच्या नावाने काय तर द्या की, देव तुमचं भलं करू. बेबी भूक लागली, काहीतरी खायला घे ना. 20 रुपये होते, त्याचा मिरिंडा घेतला आता बघ. दादा 2 दिवस झाले जेवलो नाही, काय तर द्या की. एवढे पैसे? अगं इतर फक्त माझ्या आंब्याची कमाई आहे, नाईटला ह्याच्या डबल कमावतो मी. अयो खरंच? ना भाऊ, पैसे तर नाही आहेत. पिणार का? पिणार का? अरे दोघं व्हा साईडला, एक एटीएम माझी आहे, पुढच्या चौकात जायचंय मला भीक मागायला. केटीएम पण तुझेच आहे? मग काय, मी काय साधा सुद्धा भिकारी वाटलो का तुला? ब्रेकअप. चल दोघं मिळून भीक मागवा. तुला पुण्याला गेल्यापासून नुसता मोबाईलचा नाद लागला. इथं आल्यावर तरी काम करू लागत जा. अहो आबा, तुम्हाला इथं मोबाईल बघितलेला दिसतो, पण पुण्यात काम केलेलं दिसतं का? पुण्यात जाऊन काय केलं? 1000-2000चे बुट आणि 1000-2000चे कपडे घेतलेत आणि आला वाढायचे पैसे मागायला मला. अहो आबा, कशाला मागचं उकरून काढतात? काय काम करायची ती सांगा. जगायला पाणी पाच. पाच तू पी. पिना ठीक आहे, पिली का पाणी? अहो एक गोट नाही पिली. पाणी नसले पेत जेवणास ताट करून आणखी. जेवणाच ताटवाय आणतो की लगेच. अरे तुला ना मोकार पुसून कटाळलोय मी. पुरी किती जरी भारी असल्या ना तरी ते आपल्याकडे बघून लाजतात आणि गावातल्या गावात तिकडे जाऊन खतखत हसतात. मला कसं आहे ना, जिमला गेल्यावर बॉडी बनती आणि खिशात कडक नोटा असल्या ना अप्सरा पण घोडी बनती. नवीन वर्ष येतंय म्हणून लय उड्या मारू नका. तुम्ही काल पण बेवडेच होते, उद्या पण बेवडेच असणार आहेत आणि आयुष्यभर बेवडेच राहणार आहेत. एक वेळा विना लग्नाचा मरून जाईल, पण त्या पुरीसोबत कधीच लग्न करणार नाही ज्या पुरी घर सोडून शिकायला बाहेर गेल्यात. ते कसं होतंय माहिती का, चेहरा बोळा आणि लपुडे सोळा. काय माहिती राव काय झालंय, आधी मला जे वाटायचे ना माझ्या हक्काचे, नेमकं तेच निघाले लोकांच्या बापाचे. नॉईस. अरे रोटी कसा दाबाचं वावर. पनीर मसाला झाला का मिक्स व्हेज झालं का चिकन मसाला कवर चालायचं असं. बधीर इकडे काय पद्धत आहे? होय भाऊ, तुला खाता आलं तर खा. नाही म्हणजे आम्ही याचे पैसे भरायचे काय? हो ते मला नका सांगू, तुमचं ते मालक आणि तुम्ही तुमच्या पाया पडतो, मला टेन्शन देऊ नका. अभिषेक खाऊ काय मी ती रोटी? उद्या सकाळी जर मग पगार नाही भेटलं मी आप्पाला बोलून आणणार आहे. अरे गायबाने येडं झालं काय, कोणी खायचं आता हे? अभिषेक राहू द्या, मी खातो. हो काय तुमचं